नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर म्हणजे MNO मराठी नर्सिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण परत एकदा त्रिशूला सिरीजमध्ये आलेलो आहोत. आजचं एपिसोड नंबर असणार आहे आपलं 44वा 44th. म्हणजे कोणी पण पहिल्यांदा बघत असेल, ओके, सुरुवात करत असेल तर त्यांना पहिल्यापासून 44 पर्यंत असं सिरियल जायचं आहे. त्याच्या सोबत इम्पॉर्टंट काय, तुम्हाला नोट्स बनवत यायचं आहे. ओके, जे इम्पॉर्टंट वाटतंय आणि मी ज्यावेळी इम्पॉर्टंट म्हणून सांगतो, ज्यावेळी जे नोट्स तुम्हाला बनवायचं आहे. कारण काय, ज्यावेळी तुम्ही एक्झामला जाणार, ज्यावेळी हे फक्त शॉर्ट नोट तुम्हाला वाचून जायचं आहे. असं नाही की बाबा चला मला हे कळलं नाही, परत एकदा व्हिडिओ बघू. ओके, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओ सोबत तुम्हाला नोट्स बनवणे खूप महत्त्वाचे असणार आहे. ओके, चला त्रिशूला सिरीज ही कशासाठी, ह्याच्यामध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट जे MCQ आहे, कशासाठी, जे नॉर्शेटसाठी, CHO महाराष्ट्र, DMER, DHS, CRE, RRB, ESIC आणि आपल्या नर्सिंग मधले जे सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, ज्याच्यासाठी आपण इथे प्रिपरेशन चालू आहे. ओके, शक्यतो हे काय करायचं आपल्याला, जे स्टुडंट्स, ओके, CHO असो, DMER असो, ओके, त्याच्यासोबत DHS नॉर्शेट तर असणारच आहे. मेन फोकस इथे बघा, पहिल्या नॉर्शेटच लिहिलेलं आहे. त्याच्यासोबत जे स्टुडंट्स बरं का BSc नर्सिंगला किंवा JNM ला म्हणजे जे अजून म्हणजे स्टडी करत आहे किंवा चालू आहे, त्यांनी पण ही क्लासेस बघू शकता. त्यांना पुढे जाऊन फायदा होणार आहे. ओके, चला हा सिरीज मध्ये आपण कम्प्लिटली ऑल नर्सिंग सब्जेक्ट ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. हे सगळं कम्प्लीट कशामध्ये, मराठीमध्ये असणार आहे. ओके, चला मग आपण सुरुवात करणार आहे एपिसोड नंबर 44. ओके, 44वा. चला काय म्हणते, एकदम स्टार्टिंगला काय करायचं, तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आणि कॉमेंटमध्ये बिंदासपणे तुम्ही फीडबॅक आणि काही क्वेरी असेल तर, ओके, फीडबॅक किंवा काही क्वेरी असेल, क्वेश्चन असेल तर तुम्ही बिंदासपणे विचारू शकतात. आणि जे जे आपलं चॅनलचं लिंक कोणाकोणाला शेअर करायचे, जे म्हणजे एस्पिरंट्स आहेत. ओके, कशासाठी, DMER, DHS असो, CHO असो किंवा नर्सेट, त्याच्यासोबत जे JNM किंवा BSc नर्सिंगला आहेत. ओके, जे स्टुडंट्स पर्यंत आपल्या चॅनलचं लिंक तुम्हाला शेअर करायचं. ओके, चला मग सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. हे झालं आपलं ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, चला MNO मराठी नर्सिंग क्लासेस. चला त्याचं नंतर आपल्याला सुरू करायचं आहे मेन मुद्दा, म्हणजे आपण कशासाठी जमलो इथे, स्टडीसाठी. चला, जे लास्ट एपिसोडमध्ये म्हणजे 43वा एपिसोडमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिलं तुम्ही, काय होतं, MCQ ऑफ द डे म्हणून. द नर्स, बघा पहिली क्वेश्चन काय म्हणते, द नर्स केअर्स फॉर अ पेशंट हुज रिसेंटली ड्रॉ कम्प्लीट ब्लड काउंट. बघा आता काय केलेलं आहे, पेशंटचं ब्लड काढलेलं आहे, म्हणजे रिसेंटली ड्रॉ कम्प्लीट ब्लड काउंट म्हणजे आपल्याला इथे काढलेलं आहे CBC. ओके, बघा त्याचं नंतर रिव्हेल्स ॲज अ हिमोग्लोबिन, ज्यावेळी आपल्याला काय भेटलंय, HB भेटलेलं आहे 9 ग्रॅम पर TL. त्याचं नंतर हिमोटोक्रेट भेटलेला आहे 29%. आणि व्हॉट इज द हायेस्ट प्रायोरिटी ऑफ द पेशंट. आता जे पेशंट आहे ज्याचं आपण केअर देतोय, रिसेंटली आपण काय केलं, ब्लड घेतलो, कशासाठी, CBC केलेला आहे. CBC मध्ये आपल्याला जे रिझल्ट भेटलेला आहे, काय भेटलो बाबा, हिमोग्लोबिन म्हणजे HB 9 ग्रॅम भेटलेला आहे. आणि त्याच्यासोबत जे हिमोटोक्रेट आहे, ओके, जे आपलं बॉडीमध्ये काय म्हणू शकतो आपण, ब्लडमध्ये जे फ्लूड असते, ओके, मेंटेन किती आहे फ्लूड, ओके, काय म्हणतो आपण प्लाझ्मामध्ये, ओके, जे ब्लड आहे हे किती, 29% आहे. आता आपल्याला व्हॉट इज द हायेस्ट प्रायोरिटी, आपण कशाला हायेस्ट प्रायोरिटी इथे देणार आहोत, जे पेशंटमध्ये. बघा ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे, ओके, प्रिव्हेंट हायपोथर्मिया. आता आपल्याला काय करायचं, हायपोथर्मिया म्हणजे काय, टेम्परेचर कमी झाले, हे आपल्याला प्रिव्हेंट करायचं हायपोथर्मिया. आणि प्रमोट द फ्लूइड इनटेक, म्हणजे फ्लूइड इनटेक घेण्यासाठी इथे प्रमोट करायचं पेशंटला. आणि कन्झर्व एनर्जी, जे एनर्जी वेस्ट होणार आहे, ओके, कन्झर्व करायचं म्हणजे स्टोअर करायचं आहे. ओके, आणि एनकरेज द डीप ब्रीथिंग, पेशंटला एनकरेज करायचं आहे डीप ब्रीथिंग साठी. आता काय करणार आहे तुम्ही, बघा जे नॉर्मल काय काय दिलेलं ऑप्शन मध्ये दिलेलं आहे आपल्याला, हिमोग्लोबिन आणि हिमोटोक्रेट. बघा नॉर्मल बघायला गेलं तर, ओके, मी नेक्स्ट पेजेस घेऊ का, चला, नॉर्मल रेंज. ओके, नॉर्मल रेंज कशाचे आपण दोनच बघूया, जेवढे दिले तेवढेच. ओके, HP आणि अजून काय होतं, हिमोटोक्रेट लेवल. ओके, हिमोटोक्रेट लेवल ह्याला आपण काय म्हणतो, ओके, PCV पण म्हणतो किंवा HCT पण म्हणतो, बरं का. हे झालं. त्याच्या नंतर ही आपण बघणार आहे, हे दोन्ही अडल्ट मधलंच बघणार आहे, बरं का. इथे आपण बघू मेल, इकडे बघू आपण फिमेल. चला, HB किती असणार आहे नॉर्मली मेलमध्ये, हे असणार आहे 14 ते 17 ग्रॅम पर DL. ओके, 14 ते 17 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि तेच फिमेलमध्ये किती असणार आहे, थोडंफार कमी, म्हणजे 12 ते 15 mg, MG नाही बरं का, ग्रॅम पर DL एवढी असणार आहे. त्याच्यानंतर हिमोटोक्रेट किती असणार आहे, नॉर्मली अडल्ट मेलमध्ये 45 ते 55%, ओके, एवढी असणार आहे. तेच फिमेलमध्ये बघायला गेलं तर 37 म्हणजे 37 to 47% एवढी नॉर्मल असणार आहे. जे आपला क्वेश्चन मध्ये भेटलेलं काय, 9 आणि 29. बघा इथे 9 दिलेलं आहे
आणि इथे किती दिले 29 आहे. ओके 29. बघा ही नॉर्मल आहे का 9 एकदम कमी झालं आणि 29 हे पण कमी झाले. म्हणजे जे आपलं प्लाझ्मा आहे बॉडीमध्ये जे आपलं ब्लड आहे त्याच्यामध्ये पण प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स आहेत ना. जे ब्लड सेल्स आहे प्लाझ्मामध्ये जे किती 45 ते 55% असायला पाहिजे इथं कमी झालेले आहे. म्हणजे बघा HB पण कमी झाले आणि हिमोटोक्रेट पण कमी झाले. म्हणजे आपला डायरेक्टली इंडिकेट काय करतो हे डायरेक्टली इंडिकेट करणार आहे पेशंटला झाले बाबा एनिमिया. काय झाले पेशंटला एनिमिया झालेला आहे. मग आपलं मेन फोकस कशावरती असायला पाहिजे बघा ज्यावेळी पेशंटला एनिमिया होतो. ओके मग ही एनिमिया कशासाठी महत्वाचं आहे आपल्याला. इन केस ऑफ एनिमिया झालं तर काय कमी पडणार आहे मग पेशंटला रिड्यूस म्हणजे कमी होणार आहे O2 कॅरिंग कॅपॅसिटी. O2 कॅरिंग कॅपॅसिटी कारण जे आपलं हिमोग्लोबिन मध्ये हिमोग्लोबिन मध्ये RBC असणार आहे ही काय करतो आपलं O2 कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय जे आपलं RBC काय करतो O2 कॅरी करतो म्हणजे कॅरिंग करतो म्हणजे इथनं एक प्लेसवरनं दुसरी प्लेसपर्यंत. एक्झाम्पल काय तुम्ही समजा आपल्या लंग्समध्ये वगैरे एक्सचेंज होतात बरं का O2 CO2 मग तिथनं पासून म्हणजे कुठं आपलं सेल पर्यंत पोहोचणारे काम कोण करणार आहे हे आपलं HB मधलं RBC. मग इथे आपल्याला गरज आहे का यस. मग आपल्याला इथं काय होतं रिड्यूस द O2 कॅरिंग कॅपॅसिटी इथं कमी होणार आहे. ओके कशाची आपलं ब्लड मधलं. ओके एक झालं मुद्दा हे एनिमिया झाल्यानंतर बरं का त्याच्याबद्दल सांगतो. आणि हे एक झालं आणि हे कशासाठी आणि अजून काय होऊ शकतो ह्याच्यामध्ये बिकॉज लेस अजून काय होऊ शकतं कॅपॅसिटी जरी कमी झाला मग त्याचं नंतर काय होणार आहे पेशंटला फॅटिग होऊ शकतो आणि लॉस ऑफ एपिटाईट भूकच लागत नाही. फॅटिग लॉस ऑफ एपिटाईट आणि वीकनेस होऊ शकतो पेशंटला. ओके वीकनेस आणि शॉर्टनेस ऑफ ब्रीथ नाही बरं का ब्रीथ श्वास. ओके एवढं झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण आपला हार्टवरती वर्कलोड वाढू शकते पेशंटचा. ओके वर्कलोड इन्क्रीज द वर्कलोड बरं का. याच्यामध्ये आपल्याला जे नर्सिंग प्रायोरिटी आपण नर्सिंगमध्ये काय फोकस करणार आहे आपण काय करणार आहे नर्स शूड. ओके आपल्याला काय करायचं आहे फोकस ऑन कशावरती फोकस करायचं आहे फोकस ऑन रिड्युसिंग. बघा ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये आता लक्षात आले पेशंटला झालं एनिमिया म्हणजे HB कमी आहे RBC सगळे कमी येतं म्हणजे O2 कॅरिंग कॅपॅसिटी कमी आहे. आता जेवढं ऑक्सिजन पाहिजे जेवढं पेशंटला भेटणार आहे का नाही भेटणार नाहीये. मग आपल्याला काय करायचे शुड फोकस ऑन द रिड्युसिंग O2 डिमांड. ज्यावेळी पेशंटला जेवढं जास्त लागतो जे डिमांड आहे. ओके जे डिमांड म्हणजे काय आता O2 जास्त पाहिजे असलं म्हणजे काय ऍक्टिव्हिटी करू द्यायचं नाही पेशंटला म्हणजे काय डिमांड कमी करायचं असं आहे. ओके फोकस ऑन डिमांडिंग. ओके रिड्युसिंग O2 डिमांड ऑक्सिजन डिमांड कमी करायचं आहे. ओके एवढं लक्षात आलं. अजून काय करायचं आहे प्रिव्हेंट एक्झिस्टन्स. ओके ही पण आपल्याला करायचं आहे म्हणजे जास्त O2 खर्च होऊ नये. ओके एवढं लक्षात आलं. आणि मेकिंग एनर्जी कन्झर्वेशन आपल्याला इथे स्टोअर करायचं आहे कन्झर्वेशन. ओके कन्झर्वेशन ही सगळं काय असणार आहे आपलं मेन प्रायोरिटी असणार आहे हा पेशंटमध्ये. चला आपण खूपच आतमध्ये म्हणजे डीपमध्ये चाललो. ओके चला आपल्याला फक्त एवढी इथं बघायचं आहे हिमोग्लोबिन दिले 9 आणि हिमोटोक्रेट दिले 29. आपल्याला डायरेक्टली आपण इथे काय डायग्नोस केलं एनिमिया. मग एनिमियामध्ये हा पेशंटमध्ये हायेस्ट प्रायोरिटी आपण काय देणार आहे प्रिव्हेंट हायपोथर्मिया. याचं काय डायरेक्ट मेन कॉज आहे का याच्यामध्ये आपण काय बोललो का म्हणजे काय टेम्परेचर वगैरे काही जास्त वगैरे नाही. ही काय नॉट मीन्स इश्यू ह्याचं काही इश्यू नाहीये. प्रोमोट फ्लुइड इंटेक बरोबर. ही पण ज्यावेळी आपण कधी करणार आहे ज्यावेळी पेशंटमध्ये काय असणार आहे डिहायड्रेशन असणार आहे. ओके ज्यावेळी पेशंटमध्ये डिहायड्रेशन असणार आहे ज्यावेळी हे काय करतो आपण प्रमोट करतो फ्लुइड इंटेक. हे असणार आहे का आता नाही. आता चौथा काय म्हणते बघा एनकरेज द डीप ब्रीथ. ओके बघा हे कशासाठी ही मे हेल्प कधी हेल्प होतो हे ऑक्सिजनेशन साठी हेल्प होतो. पण आता आपल्याला काय करायचं आहे बाबा आपल्याला करायचं आहे बरोबर इथे काय कन्झर्व एनर्जी. आपल्याला एनर्जी इथे सेव्ह करून ठेवायचं आहे. आणि म्हणजे काय आपल्याला जे O2 डिमांड आहे ओके जे कमी म्हणजे काय रिड्युसिंग करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे काय करावं लागतंय कन्झर्व एनर्जी हे प्रायोरिटी द्यावं लागेल आपल्या पेशंटमध्ये. कारण काय पेशंटमध्ये ऑलरेडी एनिमिया झालेलं आहे HB कमी आहे RBC कमी असेल तर जे O2 कॅरिंग कॅपॅसिटी एकदम कमी जाणार आहे. ओके लक्षात आलं का. मग आपलं उत्तर कुठली तिसरी उत्तर इथे एकदम बरोबर असणार आहे. ओके चला आता आपण जाऊया नेक्स्ट MCQ कडे काय म्हणते आपण बघूया. चला नेक्स्ट MCQ बघा द नर्स केअर्स फॉर अ प्रेग्नेंट. बघा नर्स केअर करायला प्रेग्नेंटसाठी ओके प्रेग्नेंट वुमन आहे आणि लेबरिंग पेशंट म्हणजे लेबरसाठी आलेले आहे बरं का. द नर्स असिस्ट द
फिटल मॉनिटर करायला नर्सने आणि नोटीस द सिव्हरल अर्ली डिसलरेशन. ओके, तुम्ही काय म्हणता ह्याला अर्ली डिसलरेशन म्हणतात ना का डिक्लेरेशन म्हणतात. ओके, चला अर्ली डिसलरेशन बघा. द नर्स नो दॅट अर्ली ओके सॉरी बरं का, ही डिसलरेशन, अरे बापरे मीच कन्फ्युजन करून गेले का. चला तुम्हाला मजाक मीच चुकायलो. ओके, डिसलरेशन बघा. डिसलरेशन म्हणजे काय बघा. एक्सेलरेशन माहिती आहे ना तुम्हाला. एक्सेलरेटर लावा. ओके, एक्सेलरेटर दाबलं की गाडी पळते म्हणजे काय जास्त. आता डिसलरेशन म्हणजे काय कमी, एवढं लक्षात ठेवा. ओके, आर आता काय असतो बरं का. क्वेश्चन मध्ये काय म्हणतंय, एक नर्सने केअर द्यायला पेशंटला. कुठली पेशंट आहे, प्रेग्नंट पेशंट आहे, लेबरिंग पेशंट आहे म्हणजे आता डिलिव्हरी होणार आहे. आणि द नर्स असिस्ट द फिटल मॉनिटर. आता नर्सने काय करायला, फिटल मॉनिटर करायला. काय मॉनिटर करायला इथे काय नोटीस द्यायला म्हणजे नोटीस आले बघा. काय म्हणतो मी, नर्स असिस्ट करताय बरं का. ज्यावेळी आपल्याला काय भेटणार आहे, नोटीस होणार आहे काय, सिव्हरल अर्ली डिसलरेशन इथे नोटीस केलेलं आहे. द नर्स नोज दॅट अर्ली डिसलरेशन आर म्हणजे अर्ली डिसलरेशन ही काय आहे. ओके, म्हणजे काय करावं लागतं आपल्याला बघा. ऑप्शन मध्ये काय म्हटलेलं आहे, नॉट अ कन्सर्निंग म्हणजे काही करायचं गरज नाहीये. इंडिकेट द हेड कंप्रेशन म्हणजे इंडिकेट काय करतो, हे अर्ली डिसलरेशन हेड कंप्रेशन झालंय बाबा बच्चूचं, म्हणून इथं काय फिटल हार्ट रेट इथे कमी झालेलं असं सांगतोय. आणि कन्सर्निंग म्हणजे काहीतरी आपल्याला ऍक्टिव्हिटी करायचं आहे. इंडिकेट द कॉर्ड कंप्रेशन झालेलं आहे, आपल्याला काहीतरी इथे ऍक्टिव्हिटी करावं लागेल म्हणजे काय आपलं इम्प्लिमेंटेशन करावं लागेल. आणि नॉट कन्सर्निंग काय गरज नाहीये. इंडिकेट द कॉर्ड कंप्रेशन बघा. कॉर्ड कंप्रेशन झालं तर आपल्याला काय करावं लागेल, कन्सर्निंग करावं लागेल. ओके, कन्सर्निंग इंडिकेट द हेड कंप्रेशन बघा. आपल्याला बघा टोटल बघायला गेलं तर बघा FHS पॅटर्न मध्ये एकच मिनिट, याच्यामध्ये FHS फिटल हार्ट साऊंड पॅटर्न मध्ये 4 प्रकार येतात बरं का पॅटर्न. ओके, कुठली येणार आहे, एक येणार आहे एक्सेलरेशन. काय एक्सेलरेशन म्हणता तुम्ही, एक्सेलरेशन म्हणजे काय जास्त. याच्यामध्ये कधी होणार आहे, ज्यावेळी फिटल मोमेंट बरं का, ज्यावेळी फिटल मोमेंट करणार आहे, ज्यावेळी ही वाढतो बरं का, ही एकदम नॉर्मली असणार आहे. ओके, हे झालं एक्सेलरेशन. त्याच्यानंतर कुठली असणार आहे, अर्ली डिसलरेशन म्हणजे काय, डिक्रीज. इथे फिटल रेट काय होणार आहे, कमी होणार आहे. कशामुळे, वेगस नर्व स्टिम्युलेशन मुळे. हे एक झालं. त्याच्यानंतर एक झालं, 2 झालं अर्ली डिसलरेशन. त्याच्यानंतर कुठले असणार आहे, अर्ली नंतर लेट डिसलरेशन. ओके, याच्यामध्ये काय इंडिकेट करणार आहे, याच्यामध्ये युट्रो प्लॅसेंटल इनसफिशियन्सी याच्यामध्ये असणार आहे. ओके, युट्रो प्लॅसेंटल हे झालं. आता शेवटचं कुठलं, व्हेरिएबल. ओके, व्हेरिएबल डिसलरेशन ह्याच्यामध्ये काय असणार आहे, अम्ब्लिकल कॉर्ड हे ह्याच्यामध्ये काय असणार आहे, कॉम्प्रेशन असणार आहे. ओके, बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, फक्त आपल्याला अर्ली डिसलरेशन म्हटलेलं आहे. ओके, आपण एवढंच बघूया आज बरं का, नाहीतर आपण खूप पुढे म्हणजे काय डिटेलमध्ये जावं लागेल आपल्याला बरं का. अर्ली डिसलरेशन ह्याच्यामध्ये काय होतं आपण बघूया. अर्ली म्हणजे लवकर, डिसलरेशन म्हणजे काय, इथं हार्ट रेट बच्चूचं काय होणार आहे, कमी होणार आहे. ज्यावेळी नर्सने काय करायला, फिटल हार्ट साऊंड इथे म्हणजे काय मॉनिटर किंवा असिस्ट करायला. बघा इथे काय म्हणायचं ह्याच्यामध्ये, इट इज डिक्रीज्ड म्हणजे कमी होणार आहे का, येस. डिसलरेशन म्हटलं काय कमी होणार आहे, FHR फिटल हार्ट रेट इथे कमी होणार आहे. म्हणजे कमी होणार म्हणजे किती कमी होणार आहे बघा, इथे असणार आहे लेस दॅन 120 BPM म्हणजे आपलं 140 to 160 होतं बरं का नॉर्मल फिटल रेट. ओके, FHR. पण इथे किती होणार आहे, 120 पेक्षा कमी होणार आहे, पण 100 पेक्षा कमी नाही जाणार बरं का. 120 BPM नॉट काय म्हणू शकतो, नॉट लेस दॅन. ओके, नॉट लेस दॅन 100. ओके, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे 120 पेक्षा कमी येणार आहे, पण 100 पेक्षा कमी जाणारच नाहीये. ओके, एवढं लक्षात आलं का. म्हणजे तुम्ही एवढा 100 ते 120 या अंतरमध्ये असणार आहे, एवढी लक्षात ठेवलं तरी बस. काय अर्ली डिसलरेशन. ओके, हे झालं. त्याच्यानंतर हे कशाचे रिलेटेड आहे, हे रिलेटेड टू युट्राइन कॉन्ट्रॅक्शन. ज्यावेळी युट्राइन कॉन्ट्रॅक्शन होतो, युट्राइन ओके, युट्राइन कॉन्ट्रॅक्शन. लेबरमध्ये कॉन्ट्रॅक्शन तर होणारच आहे. ओके, ज्यावेळी काय होतो, युट्राइन कॉन्ट्रॅक्शन इंड्यूस करणार आहे, आपलं फिटल हेड काय होणार आहे, इथे कंप्रेशन होणार आहे. फिटल हेड कंप्रेशन होणार आहे कशामध्ये, युट्राइन कॉन्ट्रॅक्शन मध्ये. लक्षात आले का, कुठे, इंटू द मॅटर्नल पेल्विक मध्ये.
मॅटर्नल पेल्विक. हे झालं. त्याच्यानंतर हे काय करतो, ही वेगस नर्वला बरं का, वेगस नर्वला स्टिम्युलेशन करतो. स्टिम्युलेशन केलं की काय होतं, स्टिम्युलेशन वेगस नर्व स्टिम्युलेशन झालं की आपलं ऑटोमॅटिकली जे FHR आहे जे कमी होतो बरं का. लक्षात आलं का. बघा काय म्हणतो, अर्ली डिसलरेशन हे एकदम नॉर्मल असणार आहे ज्यावेळी फिटल मुवमेंट होतं बरं का. हे राहिलं का, हे नॉर्मल आहे. ओके, नॉर्मल आहे, काही करायचं गरज नाहीये. ज्यावेळी फिटल मुवमेंट होतं ज्यावेळी ही आपल्याला दिसणार आहे. ओके, हे पण तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. हे झालं. त्याच्यानंतर इट इज FHR कमी होणार आहे. हे रिलेटेड टू युटराईन कॉन्ट्रॅक्शन. हे काय करतो, इंड्यूस फिटल हेड कॉम्प्रेशन बरं काय. फिटल हेड कॉम्प्रेशन करतो आणि कुठे, मॅटर्नल पेल्विस मध्ये. ह्याचा रिझल्ट काय, वेगस नर्व स्टिम्युलेशन होतो. स्टिम्युलेशन झालं की आपलं फिटल हार्ट रेट इथे कमी होणार आहे. ओके, इट इज द नॉर्मल रिझल्ट. इथे लिहिलं बरं का मी नॉर्मल, इथे हे नॉर्मल असणार आहे. म्हणजे ह्याला काय गरज आहे का, नो, डोंट रिक्वायर एनी इंटरव्हेन्शन. ह्याला काही करायचं गरज नाहीये. ओके, एवढं लक्षात आलं का. ह्याचा अजून एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये लॅग फेस. ओके, फेस सांगू का, नको, एवढीच लक्षात ठेवा. लॅग फेस याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो का, नाही, अब्सेंट असतो. ओके, मी ते इम्युनो सिलेक्शन झोन मध्ये आणतो बरं का, ही महत्वाचे आहे. ओके, हे झालं. एवढी लक्षात ठेवलं तरी बस. चला, आपलं क्वेश्चन काय म्हणते बघा, नर्स बघते. ओके, एवढी चालं. आपलं डायरेक्ट कुठे यायचं आपल्याला, नोटीस द सिव्हरल अर्ली डिसलरेशन. आता आपल्याला अर्ली डिसलरेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे. ओके, बघा, कन्सर्निंग करायचं आहे का, येस आपल्याला कन्सर्निंग करायचं आहे का, नाही, आपल्याला काही गरज नाहीये. डोंट रिक्वायर द इंटरव्हेन्शन. बघा, एवढं आपल्याला लक्षात आलंय की अर्ली डिसलरेशन मध्ये आपण काही इंटरव्हेन्शन करत नाही. मग इथे कन्सर्निंग दिलेलं आहे का, हे काढून टाका. हे पण कन्सर्निंग दिलं, हे पण काढून टाका. हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलं, ह्याच्यामध्ये कॉर्ड कॉम्प्रेशन होता का, हेड कॉम्प्रेशन होता. आता राहिले बघा, ऑप्शन ए मध्ये हेड कॉम्प्रेशन दिले आणि ऑप्शन सी मध्ये कॉर्ड कॉम्प्रेशन दिले. आता कॉर्ड कॉम्प्रेशन कशामध्ये होता, ही व्हेरिएबल मध्ये होता. ओके, व्हेरिएबल मध्ये येणार आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर एक हे पण हेड कॉम्प्रेशन आहे, हे पण गेला. हे कन्सर्निंग आहे. कन्सर्निंग आहे का आपल्याला, म्हणजे काय करायचं गरज आहे का, नाही. बरोबर, तुम्हाला कन्फ्युज होत असेल. बघा, परत एकदा सांगतो, अर्ली डिसलरेशन मध्ये आपल्याला काही करायचं गरज नाही आहे. एकदम नॉर्मल फिनोमेना असणार आहे. ओके, ज्यावेळी फिटल मुवमेंट करतो ज्यावेळी आपल्याला अर्ली डिसलरेशन होणार आहे. का होणार आहे बाबा, जे आपलं मॅटर्नल पेल्विक मध्ये, ओके, ज्यावेळी कॉन्ट्रॅक्शन होतं, युटराईन कॉन्ट्रॅक्शन, ज्यावेळी इथे आपल्याला हेड कॉम्प्रेशन होणार आहे. पेशंट म्हणजे बच्चूचा, त्याचा अनुसार इथे काय होणार आहे, वेगस नर्व स्टिम्युलेशन झालं की पेशंटचा हार्ट रेट इथे कमी होणार आहे. म्हणजे काय आपल्याला काय करायचं गरज आहे का इंटरव्हेन्शन, नाही. ही एकदम नॉर्मल फंडा आहे. मग आपण काय करणार आहे, स्टार्टिंगला काही काम करायचं का आपल्याला इंटरव्हेन्शन, नाही. मग आपण काढून टाकलो ऑप्शन बी आणि ऑप्शन डी. का, ह्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करायचं होतं. हे झालं. आता राहिलेले दोन ऑप्शन, ऑप्शन ए एक आहे आणि ऑप्शन सी, ह्याच्यामध्ये दोन्ही नॉट कन्सर्निंग दिलेलं आहे. आता आपण जस्ट पाहिलेलं आहे अर्ली डिसलरेशन मध्ये काय होतं, इथं वेगस नर्व स्टिम्युलेशन आणि मॅटर्नल पेल्विक मध्ये फिटल हेड इथे कम्प्रेशन होणार आहे. बघा, इथे हेड कम्प्रेशन दिलेलं आहे, इथे कॉर्ड कम्प्रेशन दिलेलं आहे. कॉर्ड कम्प्रेशन कशामध्ये होतं बघा, अम्बिलिकल कॉर्ड कम्प्रेशन, हे व्हेरिएबल मध्ये होता. ओके, हे व्हेरिएबल मध्ये. मग ऑटोमॅटिकली ही पण कॅन्सल झालं. आता राहिलं कुठलं, आपला पहिला ऑप्शन, आपलं नॉट कन्सर्निंग इंडिकेट हेड कम्प्रेशन. पहिला ऑप्शन आपला एकदम बरोबर जाणार आहे. ओके, मला वाटतं तुम्हाला 100% येतं कळालं असेल. ओके, चला आता आपण जाऊया नेक्स्ट MCQ कडे. चला, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया. चला, द नर्स केअर फॉर अ पेशंट. बघा, पेशंटला केअर करते काय, पेशंट 24 hours पोस्टपार्टम. बघा, पोस्टपार्टम म्हटलेलं आहे, पोस्ट ऑपरेटिव्ह नाही बरं का. पोस्टपार्टम म्हणजे आफ्टर डिलिव्हरी. ओके, आफ्टर डिलिव्हरी टू किती, आफ्टर डिलिव्हरी अप टू किती, 6 week. ओके, एवढं टाइमला आपण काय म्हणणार आहे, डिलिव्हरी नंतर पोस्टपार्टम आपण म्हणणार आहे. बघा, पेशंट 24 hours पोस्टपार्टम, द पेशंट कंप्लेंट्स ऑफ द पेरिनियल पेन. बघा, पेशंटला काय होत आहे, आता पेरिनियल पेन होत आहे. व्हिच इंटरव्हेन्शन शुड बी द नर्स एम्प्लॉय फर्स्ट. बघा, आता पेशंट आहे 24 hours झाले पोस्टपार्टम नंतर. ओके, त्याच्यानंतर पेशंट कंप्लेंट काय करायला, पेरिनियल पेन व्हायला म्हणून कंप्लेंट केलंय. आता व्हिच इंटरव्हेन्शन, जे कुठली इंटरव्हेन्शन आहे, शुड नर्स एम्प्लॉय फर्स्ट, म्हणजे जे नर्सला पहिला करायला पाहिजे. चला, काय म्हणताय, हायड्रोमोर्फोन. ओके, बघा, ही काय असणार, 0.2 mg ची IV आहे. म्हणजे ही काय, ही स्ट्रॉंग ओपाइड आहे बरं का. स्ट्रॉंग ओपाइड म्हणजे एकदम स्ट्रॉंग ओपाइड आहे. देऊन टाकलं की आता पेन कमीच होणार आहे. असं करणार आहे का आपण. बघा, नेक्स्ट काय म्हणते, कोल्ड पॅक टू द एरिया. आता काय करणार आहे, ही कोल्ड पॅक इथे लावायचं, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, कोल्ड ऍप्लिकेशन द्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर फंडल मेसेज. ओके, फंडल मेसेज आपण कधी करतो, आपण PPH मध्ये वगैरे करतो. ओके, आणि PPH मध्ये आणि अजून कुठली
पीपीएच कधी होतोय युटराईन ॲटोनी. ओके, त्याच्यामध्ये आपण करणार आहे. आता चौथा काय म्हटलंय बघा, वार्म पॅक टू द एरिया. आता बघा ऑप्शन ए स्ट्रॉंग ओपन आपण डायरेक्ट देणार आहे का, नाही, हे पण गेलं आपलं. आता फंडल मेसेज आपण करणार आहे का, इथे पीपीएच वगैरे काय मेन्शन केलं का, नाही, हे पण गेलं. बघा ऑप्शन ए पण गेला, ऑप्शन सी पण गेला. आता राहिलं कोल्ड ऍप्लिकेशन आणि हॉट ऍप्लिकेशन. बघा पेशंट काय 24 आवर्स झालेले. ओके, बघा नोट आपण करून घेऊया, 24 आवर्स झालेले आहे बरं का. म्हणजे काय पोस्टपार्टम, पोस्टपार्टम आहे पेशंटचा बरं का. आता पेशंटला काय होतंय, पेरिनियल पेन होतंय. बघा नॉर्मली ओके आपण बघायला गेलं तर ओके, म्हणजे नॉर्मली म्हणजे काय म्हणू शकतो आपण, कॉमनली. ओके, कॉमनली ड्यू टू कशामुळे होतो पेन, ड्यू टू एडिमा. एडिमा असू शकतो आणि अजून काय म्हणू शकतो, ब्रुजिंग असू शकतो. ओके, आणि इन केस ऑफ एपिसिओटोमी केलं असेल तर, ओके एपिसिओटोमी असेल तर ज्यावेळी पण होतो. आणि लॅसरेशन, ओके लॅसरेशन हे पण काय डिस्कम्फर्ट करणार आहे जे पेशंटला पोस्टपार्टममध्ये डिस्कम्फर्ट. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे बघा, जे इथे आफ्टर 24 तास दिलेले आहे पोस्टपार्टम, पण ह्याच्यामध्ये दोन आहे बरं का. काय लक्षात ठेवायचं आपल्याला, जे फर्स्ट 24 तास आहे, फर्स्ट 24 आवर्स आफ्टर डिलिव्हरी, जे पहिलं 24 तास आहे, ज्यावेळी आपल्याला काय करायचंय, यूज कोल्ड पॅक. आपल्याला कोल्ड पॅक ठेवायचा आहे पहिला 24 तासामध्ये. ओके, कशासाठी, पॅक टू ह्याच्यामध्ये काय करणार आहे, रिड्यूस, कशासाठी, रिड्यूस स्वेलिंग, जे स्वेलिंग होणार आहे जे कमी करण्यासाठी. ओके, आणि काय पेन कमी करण्यासाठी, नम पेन. ओके, एवढं लक्षात आलं. कधी करणार आहे आपण, कोल्ड पहिला 24 तास मध्ये देणार आहे. पण क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, आफ्टर 24 तास दिलेलं आहे बरं का. मग आपल्याला ते पण बघावं लागेल. आफ्टर 24 आवर आपण काय करणार आहे, आफ्टर 24 आवर आता काय करावं लागेल आपल्याला, इथे यूज वार्म म्हणजे हॉट ऍप्लिकेशन आपण इथे देणार आहे. ओके, वार्म पॅक किंवा अजून काय म्हणू शकतो आपण, सिज बाथ पण म्हणू शकतो. ओके, सिज बाथ इथे द्यायचा आहे. कशासाठी, आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे काय, सर्क्युलेशन, इम्प्रूव्ह सर्क्युलेशन. हे लक्षात ठेवा, पहिलं 24 तासामध्ये आपल्याला कोल्ड द्यायचं आहे, हे महत्वाचा पॉईंट आहे बरं का. 24 तासांनंतर आपल्याला हॉट ऍप्लिकेशन म्हणजे काय येतो, सिज बाथ येतो त्याच्यामध्ये, आणि वार्म पॅक म्हणतो. ओके, कशासाठी आपण देणार आहे आता बघा, जे थंड देतो आपण कशासाठी, रिड्यूस द स्वेलिंग आणि पेन कमी करण्यासाठी. आता जे 24 तासांनंतर देणार आहे कशासाठी, इम्प्रूव्ह द सर्क्युलेशन आणि प्रमोट हिलिंग आणि अजून काय, रिड्यूस डिस्कम्फर्ट. जे डिस्कम्फर्ट होत आहे किंवा पेन होते जे कमी करण्यासाठी आपण इथे देणार आहोत. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. चला, ऑप्शन ए तर ऑलरेडी खराब म्हणजे गेलेलं आहे आपलं, आपण काढून टाकलं. ऑप्शन सी पण काढून टाकलंय. आता राहिलं ऑप्शन बी आणि डी. बी मध्ये दिलेले काय, कोल्ड ऍप्लिकेशन. आता डी मध्ये दिलेले हॉट. ओके, आता काय द्यायचंय, पेशंट आफ्टर 24 आवर्स इथे केअर देणार आहे आपण, मग आपल्याला द्यावं लागेल हॉट. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे चौथा, वार्म पॅक टू द एरिया. कुठचे पेरिनियल एरियामध्ये आपण काय करणार आहे, वार्म पॅक ठेवणार आहे. बघा क्वेश्चन मध्ये काय असेल तर, फॉर पोस्टपार्टम फॉर अ पेशंट 24 आवर्स नर्स केअर फॉर द. आता विदिन 24 आवर्स असेल तर आपण इथे कोल्ड म्हणजे बी उत्तर आला असतं. मग इथे काय म्हटलेले, 24 तासानंतर म्हटलेले, मग आपलं उत्तर कुठली, चौथी उत्तर आपलं एकदम बरोबर जाणार आहे. ओके, चला आता आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. ओके, चला काय म्हणताय, आयडेंटिफाय द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट नाहीये, हे काय, ओके तुम्हाला हुडकून काढायचं आहे. बघा इथे एवढं तर तुम्हाला दिसलं, इथं काहीतरी बॅग आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण काहीतरी गोळा करणार आहे, म्हणजे काय स्टॉक करणार आहे किंवा स्टोअर करणार आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर इथे पुढे तुम्हाला पाईप दिसत आहे. ओके, पाईप म्हणजे काय, आपण काय म्हणतो, ट्यूब दिसत आहे, म्हणजे इथं कनेक्शन देणार आहे आपण. ओके, बघा कुठनं कनेक्शन देणार आहे. अजून इथे एक महत्वाचं काय, इथं अजून एक तुम्हाला पाईप दाखवलेलं आहे. सॉरी, इथं काय पाईप नाहीये, आपण काय म्हणू, ट्यूब म्हणूया. हे ट्यूब इथे दिसतंय. ओके, हे याला आपण काय म्हणणार आहे, हे कशासाठी, कुठे वापरतो आपण ह्याला, याचं नाव काय. ओके, ह्याचं नाव काय आणि गाव काय. ओके, तुम्हाला सांगायचं आहे. बघा, आयडेंटिफाय द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट. लक्षात येते का, बघा युरिन बॅग नाहीये बरं का, युरिन बॅग नाहीये. ओके, तुम्ही युरिन बॅग नसेल तर हे पण यूज करू शकतो, पण हे युरिन बॅग नाहीये बरं का. इथं तुम्हाला एक इंडिकेशन दिलेलं आहे, इथे एक ट्यूब दिलेलं आहे. मग हे युरिन बॅग असू शकतो का, नाही, आपण युरिन असले ट्यूब मध्ये टाकत नाही. ओके, पॉलिश लावून आपण पॉलिश कॅथेटर लावून इथे बॅग लावतो, युरिन बॅग. ओके, चला ह्याला आपण काय म्हणणार आहे, हे आहे आपलं अबडोमिनल ड्रेन. अबडोमिनल हे काय, अबडोमिनल ड्रेन म्हणजे तुम्हाला दाखवतो बरं का. हे कशासाठी आपण यूज करतो, हे ट्यूब आहे.
जे ट्यूब दिसते तुम्हाला, ओके हे ट्यूब आहे. आपण हे कुठे ठेवणार आहे? ट्यूब प्लेस्ड इन द आता अब्डोमिनल ड्रेन आहे, मग आपण कुठे ठेवणार आहे? हे अब्डोमिनल मध्येच ठेवणार आहे. अब्डोमिनल कधी? आफ्टर सर्जरी, ओके, सर्जरी नंतर किंवा सर्जरी वेळी, ओके, और ड्युरिंग ट्रीटमेंट करताना वगैरे, ड्युरिंग ट्रीटमेंट कशासाठी? जे आपलं काही पण असो आत, ओके, रिमूव्ह ब्लड असो किंवा पस असो किंवा बैल असो, अजून काय म्हणू शकतो, शिरोसा फ्लूइड असो, हे सगळं बाहेर काढण्यासाठी आपण ही ड्रेन लावणार आहे. ओके, कधी कधी एअर पण काढण्यासाठी पण आपण ठेवतो. ओके, कशासाठी? टू प्रिव्हेंट फ्लूइड कलेक्शन, जे आपल्या बॉडीमध्ये फ्लूइड कलेक्शन आपल्याला थांबवायचं आहे म्हणून आपण हे काय ड्रेन लावणार आहेत. ओके, एवढं लक्षात आलंय का? आपण कधी कधी यूज करतो कुठले पेशंटमध्ये, हे आपण मोस्ट कॉमनली अब्डोमिनल सर्जरीमध्ये. ओके, अब्डोमिनल सर्जरी कुठले म्हणू शकतो आपण? अपेंडक्टोमी म्हणा, अपेंडक्टोमी हे झालं. अजून काय म्हणू शकतो? आपलं बवेलचं सर्जरी कुठली पण, ओके, अनास्टोमोसिस वगैरे हे झालं. त्याच्यानंतर सिझरिन सेक्शन मध्ये वगैरे पण कधी कधी लागतात. ओके, इन केस ऑफ तुम्हाला म्हणजे सर्जनला वाटत असेल बाबा इथं खूप काही ड्रेन वगैरे होऊ शकतो, मग ज्यावेळी आपण इझिली लावू शकतो. हे झालं. त्याच्यानंतर अपसिस ड्रेनेजसाठी, ओके, अपसिस ड्रेनेज काहीतरी इन्फेक्शन वगैरे आहे, मग आपल्याला 100% लावाच लागतो. त्याच्यानंतर पेरिटोनायटिस मध्ये वगैरे. ओके, एवढं लक्षात आलं का? चला, जे आपलं नर्सिंगचं काम याच्यामध्ये काय महत्वाचं असणार आहे, जे आपण नर्सिंगचं काम, ओके, नर्सिंग मध्ये काय काय मेंटेन करावं लागेल आपल्याला, सॉरी, याच्यामध्ये आपल्याला मेंटेन करावं लागेल असेप्टिक टेक्निक आपल्याला इथे फॉलो करायचं. हे झालं. आणि जे ड्रेन आहे, ओके, कीप ड्रेन बिलो द, कुठे बिलो? जे आपलं वुंड आहे, बिलो वुंडपेक्षा आपल्याला खाली ठेवायचे आहे. म्हणजे ते ग्रॅव्हिटी अनुसार ड्रेन तरी व्हायला पाहिजे ना. असं नाही की बाबा मला लावलं तुम्ही इथे ड्रेन आणि माझ्यापेक्षा वरती ठेवलेले आहे बाग, मग इथे ड्रेन होणार आहे का? नाही, 100% होणार नाही. मग आपल्याला काय, जे वुंड आहे त्याच्यापेक्षा थोडी इथे म्हणजे काय ग्रॅव्हिटी अनुसार खाली पडायला पाहिजे, तसं ठेवायचं आहे. ओके, असं नाही की बाबा जे रोमॅक वगैरे येतात बघा, म्हणजे निगेटिव्ह प्रेशर देऊन, ओके, हे इथे निगेटिव्ह प्रेशर यूज नाही होतं. ओके, नेक्स्ट ते पण आणतो बरं, केमिक क्वेश्चन. हे झालं कीप ड्रेन द बिलो द वुंड, एवढं झालं. आणि ज्या वेळी आपण ही पेशंट असतो, ओके, आपण काय करणार आहे? चेक द कलर, जे ड्रेनचं कलर कुठली येते आणि अमाऊंट किती येते, अमाऊंट आणि त्याचा वास, ओके, ऑर्डर कसं येते आणि कंटिन्युअली येतं का, थांबून येतं का, कन्सिस्टन्सी, हे सगळं आपल्याला नोट करावं लागेल किंवा चेक करावं लागेल. हे झालं. त्याच्यानंतर एन्श्योर टू विंग, म्हणजे हे पिचकलेलं नाही आहे, ओके, नॉट किंकड, ओके, पिचकलेलं नाहीये, म्हणजे ते इझिली प्रॉपरली ड्रेन व्हायला पाहिजे ना, त्याच्यासाठी हे सगळं बघावं लागेल. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय, ज्यावेळी आपण एमटी करतो, ओके, एमटी करायचं आणि त्याचा सगळं रेकॉर्ड ठेवायचं. ओके, रेकॉर्ड कुठला? आउटपुटचा. ओके, हे सगळं रेग्युलरली तुम्हाला ठेवावं लागेल. ओके, रेग्युलरली. हे झालं. त्याच्यानंतर मॉनिटर झालं. ओके, मॉनिटर काय मॉनिटर करणार? जे इन्सर्शन साईट आहे, ओके, मॉनिटर इन्सर्शन सेट, ओके, कशासाठी? फॉर अ रेडनेस, ओके, रेडनेस आणि काही लिकेज वगैरे होत आहे का हे पण आपल्याला बघायचं आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय? अशीच द पेन अँड फिवर आहे, अशीच पेन अँड फिवर वगैरे आलंच की समजून घ्यायचा बाबा पेशंटला काय इन्फेक्शन झालेलं. ओके, एवढी लक्षात ठेवायचं तुम्हाला, मला वाटतं बस एवढी. ओके, हे काय? अब्डोमिनल ड्रेन आहे. ओके, त्याच्यामध्ये नंबर पण आहेत, मोस्ट कॉमनली 28 असतो, 30 असतो, 32 असतो. ओके, एवढी आपण यूज करतो बरं का. हे झालं अब्डोमिनल ड्रेनचं. ही जे आहे हे ट्यूब, हे कुठं आपण फिक्स करणार आहे? हे अब्डोमिनल मध्ये फिक्स करणार आहे. त्याच्यासाठी पण सॉरी ते क्वेश्चन, हां, ओके, येत आहे बरं का. हे बघा, हेच ट्यूब आहे, मी तिथं मार्क केलतो. हे ट्यूब काय बघा, ड्रेनेज कॅथेटर आहे. आपण काय करणार आहे? आत टाकणार आहे इथे. त्याच्यानंतर इथे बघा फिक्स केलेलं आहे स्किनला आणि सुचर मटेरियल विथ नॉट्स, इथे नॉट मारून इथे फिक्स केलेलं, म्हणजे बाबा म्हणजे काय केसलं की बाहेर लवकर येऊ नये, म्हणजे कधी कधी बाहेर पडू नये, म्हणजे त्याचं जागा फिक्स केलेलं आहे. फिक्सेशनसाठी इथे आपण सुचर वगैरे घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीने इथे लावलेलं आहे. ओके, इथं अपेंडेक्टोमी केलं असं समजा, इथनं किंवा लॅप्रोटोमी काहीतरी मोठी ऑपरेशन झालं असेल, मग आपण कॉमनली असं ठेवणार आहे. ओके, चला, मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल अब्डोमिनल ड्रेन. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, ड्युरिंग अ प्रीनेटल विजिट, बघा प्रीनेटल विजिट देत आहे पेशंट आणि द पेशंट इज अ डायग्नोस्ड विथ गेस्टेशनल डायबिटीज. बघा काय, पेशंटला गेस्टेशनल डायबिटीज झाले. ओके, जीडीएम, गेस्टेशनल डायबिटिक मदर. ओके, चला, सॉरी कुठं आलतो आपण? ड्युरिंग द प्रीनेटल विजिट द पेशंट डायग्नोस्ड विथ, आपण आता लक्षात आलं की पेशंट जीडीएम आहे. द
पेशंट विशेस टू नो मोर अबाउट हर कंडिशन, म्हणजे जीडीएम बद्दल अजून जास्त त्याला म्हणजे काय पेशंटला कंडिशन नो म्हणजे समजायचं आहे. आणि व्हिच रिस्पॉन्स बाय द नर्स इज द बेस्ट, आणि जे कुठली रिस्पॉन्स आहे नर्सिंग ऑफिसरने एकदम बेस्ट उत्तर देणार आहे जीडीएम बद्दल. बघा जीडीएम म्हणजे लक्षात आलंय का, जीडीएम गेस्टेशनल डायबेटिक मदर. ओके त्याच्यामध्ये काय होणार आहे जीडीएम मध्ये, एकच मिनिट, जीडीएम खूप महत्वाचा टॉपिक आहे बरं का जीडीएम. आणि ज्यावेळी तुम्ही वाचणार खूप मजा येणार ह्या टॉपिक मध्ये. ओके जीडीएम काय असणार आहे की मॅटर्नल, ओके मॅटर्नल हायपरग्लायसेमिया. हायपरग्लायसेमिया म्हणजे काय, ह्याच्यामध्ये जास्त ग्लुकोज, इन्क्रीज द ग्लुकोज असणार आहे, म्हणजे जास्त ग्लुकोज असणार आहे. आणि जे काय करणार आहे आई जे ट्रान्सफर करून टाकणार कोणाला, फिटसला. ओके मग फिटस मध्ये पण जास्त इथे काय असणार आहे ग्लुकोज असणार आहे. मग बघा जीडीएम म्हणजे काय, गेस्टेशनल डायबेटिक मदर, म्हणजे जे गेस्टेशनल पिरियड आहे ज्या पिरियड मध्ये म्हणजे मदरला काय होणार आहे डायबेटिक मेलेटस होणार आहे. म्हणजे आता पेशंट म्हणजे सॉरी बघा प्रेग्नेंट मध्ये म्हणजे आई पेशंट नसतं बरं का, आपण मदरच म्हणायला पाहिजे. मदर मध्ये काय इथं हायपरग्लायसिमिया झालेलं आहे, म्हणजे जास्त शुगर वाढलेलं आहे, जेवढं जास्त आईकडे आणि जास्त देणार बच्चूकडे. ओके ट्रान्सफर टू द फिटस कडे देणार. मग ज्यावेळी द फिटस काय करतो फिटस प्रोड्यूस, ओके इथं लिहून घ्या, फिटस प्रोड्यूस मोर इन्सुलिन. ओके जास्त इन्सुलिन ते सिक्रेट करणार आहे. ओके मग हे कशासाठी, विच प्रमोट, ते काय करतो प्रमोट ग्रोथ. ओके ग्रोथ आणि अजून काय कोण म्हणू शकतो फॅट डिपोजिशन करणार बच्चू. ओके फॅट डिपोजिशन करणार. ओके मग फॅट डिपोजिशन केल्यानंतर बच्चू कसं होणार आहे, ही मॅक्रोसोमिया होणार आहे. मॅक्रो म्हणजे मोठी, मॅक्रोसोमिया म्हणजे काय म्हणू शकतो आपण मोर देन 4 kg, बच्चूचं वेट जास्त असणार आहे. ओके म्हणजे काय म्हणू शकतो आपण लार्ज फॉर गेस्टेशनल. ओके गेस्टेशनल ऑफ एज त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. ओके एवढं लक्षात ठेवा. हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला इथे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघा क्वेश्चन काय म्हणते, यू मे हॅव अ डायबिटीज फॉर द रेस्ट ऑफ युअर लाईफ. आता जीवनभर तुम्हाला काय असणार आहे डायबिटीस असणार आहे. असं असणार आहे का, नाही. गेस्टेशनल डायबिटिक मदर म्हणजे याच्यामध्ये फक्त गेस्टेशनल पिरियड मध्ये जे गेस्टेशन पिरियड आहे फक्त ह्याच्यामध्ये असणार आहे, एकदा डिलिव्हरी झालं की ही निघून जाणार आहे. लाईफ टाइम असणार आहे का रेस्ट ऑफ लाईफ, नाही. आपला पहिला एकदम खतरनाक चुकलेला आहे. ओके पहिला गेला. त्याच्यानंतर दिस इज अ ड्यू टू, हे कशामुळे झालेलं आहे पुअर डाएट आणि एक्सरसाइज हॅबिट प्रायर टू प्रेग्नन्सी, ह्याच्यामुळे झालंय का, नाही. बघा युअर चाइल्ड मे हॅव, बघा आता आईला काय झालेलं आहे गेस्टेशनल डायबिटिक आहे. ओके मग बच्चूला पण होणार आहे का, नाही पुढे, नाही. हे पण चुकीचं आहे. बघा दुसरा ऑप्शन काय म्हणते, युअर बेबी मे बी लार्ज फॉर इट्स अ गेस्टेशनल एज. बघा मी आता जस्ट म्हटलेलं आहे काय, बघा जास्त शुगर असल्यामुळे आईने काय केले बच्चूला ट्रान्सफर केले. आता बच्चू घेतले जे मॅक्झिमम काय ग्लुकोज, मग बच्चू मध्ये काय होणार आहे फॅट डिपॉझिट होणार आहे. कारण जे मेटाबॉलाइज होणार होते फॅट ते कशासाठी नाही झाले, आता भरपूर शुगर भेटणार आहे. मग जे बच्चूचं काय होणार आहे, कुठे गेला हे चालू का, चला बच्चू मध्ये काय काय दिसतं आपल्याला बघायला, एक दिसणार आहे पप्पीनेस. ओके पप्पी फेस. ओके पप्पी फेस अपीयरन्स एकदम बोधका. ओके काय म्हणू शकतो इथे बघा असं दिसणार आहे. ओके कसं पप्पी फेस अपीयरन्स झालं. त्याच्यानंतर लार्ज फॉर, ओके लार्ज फॉर गेस्टेशनल एज हे झालं. त्याच्यानंतर मॅक्रोसोमिया एकदम वेट जास्त असणार आहे. ओके म्हणजे मोर देन 4 kg हे झालं. त्याच्यानंतर पेशंट लिदार्जी पण असू शकतो. ओके ही लिदार्जी आणि अजून कुठली टेट्रनेस. ओके ही दोन्ही काय, ही मोस्ट कॉमन आहे बरं का, मोस्ट कॉमन सिम्टम इन हायपोग्लायसेमिक. ओके हायपोग्लायसेमिक इन न्यूबर्न मध्ये. ओके न्यूबर्न मध्ये असणार आहे बरं का, मोस्ट कॉमन हे झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण सीझर असू शकतो. ओके सीझर्स आणि डिजिनेस आणि अजून काय म्हणू शकतो आपण सायनोसिस, हे सगळे याच्यामध्ये दिसणार आहे. ओके आणि अजून एक इम्पॉर्टंट बरं का, जे डायबिटिक ओके गेस्टेशनल डायबिटिक मदर असणार आहे, जे इन्फंट आहे ज्या पेशंटमध्ये तुम्हाला आफ्टर बर्थ, ओके तुम्हाला उत्तर 100% काय करायचे, उत्तर तुम्हाला कॉमेंटमध्ये द्यायचे. ओके हायपरग्लायसेमिया असतो किंवा हायपोग्लायसेमिया असतो. इन केस ऑफ तुमचं उत्तर असं आहे की बाबा गेस्टेशनल मदरचं इन्फंट मध्ये ओके जे बच्चू जन्माला येणार आहे त्याच्यामध्ये हायपरग्लायसेमिया असणार आहे, असेल तर हायपरच का आणि हायपो असेल तर हायपोच का, हे तुम्हाला रॅशनल उत्तर तुम्हाला म्हणजे याची रॅशनल तुम्हाला कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. ओके तुम्हाला येत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, मी नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हाला सांगू टाकतो. ओके
हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, हायपो किंवा हायपरग्लायसेमिया काय भेटणार आहे, जे इन्फंटमध्ये, इन्फंट कुठली, इन्फंट ऑफ अ गेस्टेशनल डायबेटिक मदर. चला, युअर बेबी हवं मेरन, बघा दुसरी उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. बघा मॉर्बिडिटी इन्फंट ऑफ अ डायबेटिक मदर मध्ये काय असणार आहे, मॅक्रोसोमिया. अरे बापरे, ओके, मला वाटतं तुम्ही बघितलं ते. चला, हे काय मॅक्रोसोमिया, हे मोर दॅन 4 kg पेक्षा जास्त असणार आहे. ओके, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम हे पण असतो, आयुजियर असतो आणि हायपोग्लायसेमिया पण असतो. ओके, हायपर बिलिरुबिनिया झालं आणि कंजेनिटल अब्नॉर्मॅलिटीज हे सगळे ह्याच्यामध्ये दिसणार आहेत. ओके, हे झालं गेस्टेशनल डायबेटिक मदरचं इन्फंटमध्ये. ओके, मला वाटतं तुम्हाला उत्तर भेटलं असेल. ही आपलं दुसरी उत्तर एकदम बरोबर असणार आहे. आता आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतंय, द नर्स परफॉर्म्स प्री ऑपरेटिव्ह इव्हॅल्युएशन, म्हणजे ऑपरेशनला जायचं अगोदर इथे इव्हॅल्युएशन करायला ऑन पेशंट शेड्यूल फॉर द टोटल शोल्डर रिप्लेसमेंट. टोटल शोल्डर रिप्लेसमेंट करून टाकायचं पेशंटला, म्हणजे पेशंटचं आता प्री ऑपरेटिव्ह म्हणजे ऑपरेशन व्हायचं अगोदर इथे नर्सने इव्हॅल्युएशन करायला आहे. विच ऑफ द फॉलोइंग लॅबोरेटरी रिझल्ट वुड द अलर्ट द नर्स द पोटेन्शियल सर्जिकल कॉम्प्लिकेशन, पुढे जाऊन ह्याला काहीतरी कॉम्प्लिकेशन होऊ शकतो, जे कुठली लॅबोरेटरी फाइंडिंग्स आहे जे आपल्याला ओळखून काढायचं आहे. ओके, चला काय दिलेलं आहे इथे ऑप्शन ए मध्ये. ओके, पार्शियल ऑक्सिजन दिले किती 80 mmHg, त्याच्यानंतर प्लेटेट दिले किती फक्त 50,000 आणि त्याच्यानंतर हिमॅटोक्रिट दिले 38% आणि ब्लिडिंग टाइम दिले ऑफ 5 minutes. बघा किती ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला ओळखून काढायचं. ओके, सर्जिकल बघा लॅबोरेटरी रिझल्ट वुड अलर्ट द नर्स पोटेन्शियल सर्जिकल कॉम्प्लिकेशन, काय कॉम्प्लिकेशन असू शकतो. बघा हे 4 ऑप्शन मध्ये आपल्याला नॉर्मल फाइंडिंग आपल्याला पहिल्यांदा काढावं लागेल आणि अबनॉर्मल असलं, ओके, म्हणजे कुठली पण अबनॉर्मल असलं, ज्या अबनॉर्मलला आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी कुठल्याला द्यायचं आहे. ओके, चला आता पार्शियल ऑक्सिजन O2 बघा किती असणार आहे, ही असणार आहे 80 ते 100 mmHg. मग हे उत्तर येणार आहे का आपलं, नाही, हे नॉर्मलच आहे, त्याला ह्याचं काही गरज नाहीये. पहिला गेला. आता प्लेटलेट किती असणार आहे, 1.5 to 4 लाख पर्यंत असणार आहे. ओके, आता इथे किती दिलेले आहे, 50,000 दिलेले आहे. मग ह्याचं उत्तर ही अबनॉर्मलिटी आहे. हिमॅटोक्रिट हे किती 38% दिलेले आहे. आता आपण जस्ट डिस्कशन केलेलं आहे, मेलमध्ये किती 42 ते किती 52%. ओके, आणि फिमेलमध्ये किती आपण बघितलं 37 to 47%. द नर्स परफॉर्म इथे फिमेल म्हणून दिलेले आहे का, पेशंट टोटल फॉलोइंग दिला. ओके, मेल फिमेल असं काही नाही दिलेले. आता फिमेल वगैरे आपण दिलं तर ओके 37 आणि 47 इथे नियरली आपण ही नॉर्मल कन्सिडर करू शकतो. ओके, बॉर्डर लाईनला आहे. ओके, बॉर्डर लाईनला आहे. ओके, ही पण आपण काढून टाकूया, ही पण नॉर्मल आहे. आणि ब्लिडिंग टाइम ऑफ 5 minutes. ओके, ब्लिडिंग टाइम किती 5 मिनिट आहे. बघा हे किती असायला पाहिजे, हे 2 ते 8 मिनिटं, म्हणजे 5 बसतो का याच्यामध्ये, येस याच्यामध्ये परफेक्ट बसणार आहे. ओके, ही पण नॉर्मल आहे. ओके, बघा जे नॉर्मल आहे मी जे खोडून टाकवलं बरं का, एवढं लक्षात आलं का. चला मग आता राहिलं कुठले, प्लेटलेट फक्त किती 50,000 आहे. 50,000 हे नॉर्मल आहे का, नाही, ही पाहिजे 1.5 ते 4 लाख पर्यंत एवढी प्लेटलेट पाहिजे प्रिऑर, म्हणजे काय ऑपरेशनचं अगोदर. बघा प्लेटलेट कमी असेल तर त्याच्यामध्ये ब्लिडिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो ड्युरिंग द सर्जरी. म्हणजे हे आता काय करायचं आपल्याला, जे विच ऑफ द फॉलोइंग लॅबोरेटरी टू द अलर्ट, म्हणजे कुठली जे आपल्याला अलर्ट करणार आहे, प्लेटलेट काउंट इथे खूप म्हणजे खूप कमी आहे. मग हे आपल्याला अलर्ट करायचं आहे कशासाठी, ही सर्जिकल कॉम्प्लिकेशन पुढे जाऊन होऊ शकतो. म्हणजे आपलं उत्तर कुठली, बी ऑप्शन ही एकदम आपल्यासाठी उत्तर बरोबर असणार आहे, कारण प्लेटलेट एवढं कमी चालत नाही बाबा. ओके, चला हे झालं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, द नर्स काउन्सिल द पेशंट हु हॅज जस्ट बीन स्टार्टेड ऑन अ डायलिसिस, जस्ट डायलिसिस वरती आहे. द पेशंट वुड लाईक टू नो मोर अबाउट व्हॉट फूड्स आर सेफ टू इट, कुठली जे फूड्स आहे जे सेफ असणार आहे खाण्यासाठी, व्हॉट फूड वुड बी द नर्स क्वेश्चन द, म्हणजे कुठली जे, म्हणजे क्वेश्चन द पेशंट टू अवॉइड, कुठली जे फूड्स आहे जे आपल्याला अवॉइड करायचे. बघा एग्स दिले, पोर्क दिले, चीज दिले आणि हे काय केनोला ऑइल दिले. बघा जे आपल्याला पेशंट ऑन डायलिसिस आहे. ओके, डायलिसिस म्हणजे काय, आपलं जे नॉर्मल किडनी काम करतो, जे बंद पडलं तर ते मशीन सारखं, म्हणजे काय काम तर किडनी सारखंच करणार आहे, पण आपलं सोडून जे मशीन इथे काम करणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो डायलिसिस. म्हणजे जे आपलं बॉडी मधलं जे वेस्ट प्रोडक्ट आहे इथं काय करणार आहे, सगळे काढून टाकणार आहे. कुठली, ही डायलिसिस. एवढं लक्षात आलंय का. मग ह्या वेळी डायलिसिस वेळी आपल्याला कुठली जे लिमिट मध्ये ठेवायचे, नीड टू लिमिट, म्हणजे खूप कमी खायचं आहे, म्हणजे काय शक्यतो आपलं बॉडीमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. बघा कुठली, सॉरी एक असणारा, पहिला असणार आहे फॉस्फेट, काय फॉस्फेट आहे, त्याच्यानंतर सोडियम, त्याच्यानंतर पोटॅशियम. बघा आता पोटॅशियम मध्ये काय असणार आहे, पोटॅशियम मध्ये हाय पोटॅशियम कशामध्ये, बनाना, पटाटो. ओके,
ह्याच्यामध्ये जास्त असणार, म्हणजे ही शक्यतो आपल्याला अवॉइड करायचं. हे झालं. त्याच्यानंतर ऑरेंज टोमॅटो पण पकडू शकता तुम्ही, ऑरेंज आणि टमाटो. ओके, याच्यामध्ये पण पोटॅशियम असतो. आता सोडियम म्हणजे काय? सोडियम म्हणजे सगळ्यांना माहिती साल्ट. ओके, साल्ट फूड, ज्याच्यामध्ये साल्ट जास्त ते सगळं सोडियम. आता फॉस्फेट, फॉस्फेटमध्ये कुठली? जे आपलं डायरी प्रोडक्ट झालं. ओके, डायरी प्रोडक्ट्स. ओके, काय काय होऊ शकतं याच्यामध्ये? नट्स येतो, चीज येतो. ओके, चीज येतो, अजून काय होतं? कोला येतो. हे सगळी फॉस्फेटमध्ये येणार आहे. हे सगळे काय करायचं आपल्याला? लिमिट करायचं आहे, म्हणजे काय? अवॉइड करायचं आपल्याला. ओके, ही मेन आहे. ओके, चला मग ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे? एग दिलेलं आहे. एग आपल्याला अवॉइड करायचं आहे का? येस. येस, नाही. एग एकदम काय आहे? ही गुड हाय क्वालिटी प्रोटीन आहे. गुड आहे आणि हाय क्वालिटी प्रोटीन आहे बरं का. आणि ह्याच्यापेक्षा हाय क्वालिटी कशामध्ये आहे? ओके, सोयाबीन. हे पण लक्षात ठेवा. एकदम हाय प्रोटीन. सगळ्यांनी म्हणतील सर आम्हाला प्रोटीन घ्यायचंय, मग आपण काय खायचं? चिकन खायचं, एग खायचं का? नाही, सोयाबीन खायचं. ओके, सोयाबीन मध्ये एकदम जास्त हाय प्रोटीन इथे आपल्याला भेटतं. ओके, एग्स आपण अवॉइड करणार आहे का? अंडे नाही, इथे नाही करणार. ओके, पोर्क आपण अवॉइड करणार आहे का? नाही, हे पण प्रोटीन सोर्सच आहे. हे पण काय? प्रोटीन सोर्स. इथे अवॉइड करणार आहे का? नाही, हे पण आपण अवॉइड करत नाहीये. आता इथे बघा कॅनोला ऑइल, हे आहे का? हे पण एक फॅट सोर्स आहे. ऑइल आलं की हे काय? फॅट सोर्स असणार आहे. हे पण नाही करणार आपण. हे चीज आहे, हे काय? हे असं मध्ये असणार आहे फॉस्फेट. ओके, ह्याच्यामध्ये असणार आहे फॉस्फेट. मग आपल्याला फॉस्फेट इथे काय करायचं? अवॉइड करायचे. म्हणजे आपलं तिसरं ऑप्शन. ओके, तिसरं ऑप्शन म्हणजे कुठलं आलं? फॉस्फेट. हे डायरी प्रोडक्ट झालं, नट झालं, चीज, हे सगळं आपल्याला अवॉइड करायचे. तिसरं ऑप्शन मध्ये काय? चीज आहे. मग आपण तिसरं ऑप्शन मधलं चीज इथे काय करणार आहे? अवॉइड करणार आहे. जे पेशंट जस्ट स्टार्ट केलेलं आहे डायलिसिस, जे पेशंटला सांगायचं बाबा तुम्ही ह्याची जास्त खाऊ नका. ओके, डायलिसिस सेम एज हे काय? हे काय मशीन आहे? लाईक अ किडनी सारखं मशीन. ओके, एवढं लक्षात ठेवा. ओके, चला आता नेक्स्ट ऑप्शन कडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. द ट्रायज नर्स रिसीव अ फोन कॉल फ्रॉम द मदर ऑफ अ चाइल्ड सस्पेक्टेड हॅव्हिंग अ क्रॉप. म्हणजे सस्पेक्टेड आहे ते पेशंटला क्रॉप असू शकतो. ओके, विच स्टेटमेंट बॉय द मदर रिक्वायर्स इमिडिएट ऍक्शन बॉय द नर्स. म्हणजे जे कुठली जे रिक्वायर्स आहे इमिडिएट ऍक्शन करायला पाहिजे नर्सने. बघा, मग चाइल्ड हॅज अ बार्किंग कप. म्हणजे पेशंटला काय? बार्किंग कप आहे. आय हेअर अ हाय पिच्ड नॉइज व्हेन ही ब्रीथ्स इन. म्हणजे ज्यावेळी जे बच्चू काय करायला? ब्रीथ इन गेले, म्हणजे ज्यावेळी काय होतो? हाय पिच्ड इथे नॉइज तयार व्हायला. ओके, हे दुसरं झालं. त्याच्यानंतर द ओरल टेम्परेचर. बघा, ओरल टेम्परेचर चेक केल्यानंतर 101.5 फॅरेनहाइट किंवा 38.5 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर इथे भेटलंय. त्याच्यानंतर मग चाइल्ड हॅज अ हे काय? रस्पे आणि हॉरस व्हॉइस. इथे व्हॉइस कसं झालेलं आहे? रस्पे आणि हॉरस व्हॉइस झालेलं आहे. बघा, त्याच्यामधले जे कुठली रिक्वायर्स आहे म्हणजे काय? ही कुठली स्टेटमेंट केल्यानंतर जे आपलं नर्सिंग ऑफिसरनी इमिडिएटली ऍक्शन घ्यायला पाहिजे. बघा, थोडक्यात बघायला गेलं तर ही क्रॉप म्हणजे आपल्याला बघावं लागेल. क्रॉप, CROP, क्रॉप. ओके, ही क्रॉप. हे काय? ही कॉमन चाइल्डहुड रेस्पिरेटरी प्रॉब्लेम आहे. ओके, चाइल्डहुड रेस्पिरेटरी इलनेस. ओके, इलनेस असणार आहे. त्याच्यामध्ये काय होतो? त्याच्यामध्ये होणार आहे स्वेलिंग ऑफ अ लॅरिंग्स. लॅरिंगचं स्वेलिंग होणार आहे. ओके, लॅरिंग्सचं. त्याच्यानंतर ट्रेकिया. त्याच्यानंतर अजून काय? ब्रॉन्काय. हे सगळ्यांचं काय होणार आहे? स्वेलिंग होणार आहे. स्वेलिंग होऊन काय होणार आहे? जे आपलं एअरवे होता. ओके, ही स्वेलिंग होऊन काय? जिथं इनरोविंग होणार आहे जे आपलं एअरवे. ओके, एअरवेचं विंड पाईप. ओके, लक्षात आलंय का? आणि युजली फ्रॉम द हे कशामुळे जातो? युजली फ्रॉम व्हायरल इन्फेक्शनमुळे होतो बरं का. ते पण कुठली? मोस्ट कॉमनली पॅरा इन्फ्लुएन्जा. ओके, हे पण लक्षात ठेवा. मोस्ट कॉमनली पॅरा इन्फ्लुएन्जा व्हायरल इन्फेक्शनमुळे होतं. ओके, एवढं लक्षात आलं. आणि मोस्ट कॉमन एज जे आहे म्हणजे हे अफेक्ट करणार आहे हे कुठली? 6 मंथ टू 3 इयर ह्या एज मध्ये मोस्ट कॉमनली ही क्रॉप अफेक्ट होतो. ओके, एवढं लक्षात आलंय का? त्याच्यानंतर जे सिम्पटम्स आहे. ओके, जे सिम्पटम्स आहे आपल्याला लक्षात ठेवायचे. कुठली आपण आता बघितलो. कुठली? इन्स्पिरेटरी स्ट्रेडर असू शकतो किंवा लो ग्रेड फेवर पण असू शकतो. आणि अजून काय म्हणू शकतो आपण? वर्जन. ओके, ज्यावेळी नाईट होतात हे सगळं सिम्पटम्स जास्त होणार आहे. ओके, मला वाटतं आपल्याकडे स्लाइड आहे. ओके, एकच मिनिट. चला, इथे स्लाइड आहे बघा. क्रॉप म्हणजे बघा, ही एपिग्लोटिस, ओकल कॉर्ड, हे ट्रेकिया, हे इसोफेगस. हे म्हणजे हे सगळे नॉर्मलच आहे. ओके, ज्यावेळी क्रॉप मध्ये काय होतंय? हे सगळं काय झालेलं आहे बघा, इथे स्वेलिंग झालेलं आहे. लक्षात येते का? इथे बघा, इथे स्वेलिंग झालेलं आहे.
इकडे पण स्वेलिंग झालेलं. ज्यावेळी स्वेलिंग होतो, जे पाईप आहे किंवा ट्रेक्याचं जे एअरवे वगैरे जाणार आहे, हे काय होतं, हे नेरविंग होतं. इथे इझिली तुम्हाला दिसणार आहे बघा, इनसाइड द एअरवे. बघा इथे वॉइस बॉक्स लेअरिंग दिसलाय. इथे हेल्दी मध्ये कसं आहे, एकदम चांगला आहे. ओके, एवढा लक्षात आलं. मग इथे काय झालंय, स्वेलिंग झालंय. स्वेलिंग एवढं होत आहे. मग इथे काय, विंड पाईप मध्ये म्हणजे जागा आहे, जे प्रेशर इथे हवा येणारे जाणारे ऑक्सिजन, मग इथे काय जागा एकदम कमी, म्हणजे एवढं होतं नॉर्मल. आता स्वेलिंग होऊन काय, आता एवढं स्वेलिंग झालंय. मग ह्याची हे काय झालेलं आहे, नॅरोविंग झालेलं आहे. ओके, नॅरोविंग म्हणजे इथे ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काय, थोडी हवा कमी जाणार आहे. एवढं भेटलंय का ह्याच्यामध्ये. ह्या पेशंटमध्ये काय, हिस्टेरियर ॲट रेस्ट आणि डिफिकल्टीने ब्रीथिंग मध्ये होणार आणि कधी कधी ड्रोलिंग पण होतो, ह्या पेशंटमध्ये आपल्याला दिसणार आहे. ओके, चला ऑप्शनकडे जाऊया आपण. ऑप्शन काय काय म्हणते बघा, माय चाइल्ड हॅज अ बार्किंग कप. ओके, हे कॉमनली असणार आहे बरं का. इथं काय म्हटलेलं, इमिडिएट ऍक्शन बाय द नर्स. बघा हे चारही पण ह्याच्यामध्ये बघा ऑप्शन मध्ये बघायला गेलं तर मला वाटतं मॅक्झिमम सगळं क्रॉप मध्ये आपल्याला दिसणार आहेत. पण जे कुठली रिक्वायर्स आहे, म्हणजे आपल्याला फर्स्ट म्हणजे काय, इमिडिएटली ऍक्शन घ्यायचं आहे. बघा माय चाइल्ड हॅज अ बार्किंग कप. बघा हे बार्किंग कप तर ह्याच्यामध्ये कॉमनली असणारच आहे. मग आपल्याला फर्स्ट इमिडिएट ऍक्शन घ्यायचं आहे का, हे होल्ड मध्ये ठेवल्यानंतर आपण बघू. आय हेअर द हाय पिचड नॉईज. बघा नॉईज पिच येते ज्यावेळी काय, पिचड नॉईज व्हेन द ब्रीथिंग इन. ह्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये आपल्याला इंडिकेट करतो इन्स्पिरेटरी स्ट्रेडर. मग ह्या वेळी आपल्याला काय करावं लागते, इंडिकेट करतो बाबा अप्पर एअरवे. ओके, जे अप्पर एअरवे काय झालेले, नर्विंग झालेले, भरपूर नर्विंग झालेले किंवा ऑब्स्ट्रक्शन झालेले. मग आपल्याला इथे ऑब्स्ट्रक्शन झालेलं आहे, मग इथे आपल्याला इमिडिएटली आपल्याला ऍक्शन करावं लागतो. एवढी लक्षात ठेवा, ही ऑप्शन बी मध्ये. आणि तिसरा बघा, द ओव्हरऑल टेम्परेचर एवढी आहे, म्हणजे काय माइल्ड फिवर आहे, तेवढी पण का आपल्याला माइल्ड फिवर आहे बरं का, माइल्ड फिवर आहे तेवढी इमिडिएट ऍक्शन घ्यायचं काही गरज नाहीये. आणि माय चाइल्ड हॅज अ रेस्पे आणि हॉरोज वाईज. ओके, हे कॉमनली आपल्याला भेटणार आहे. पण ऍक्शन घ्यायचं कशावरती, हाय पिचड नॉईज व्हेन ही ब्रीथ्स इन. ओके, लक्षात आलं का, माय चाइल्ड हॅज अ रेस्पे आणि हॉरोज वाईज. ओके, वॉइस वगैरे येणारच आहे, कारण इथे स्वेलिंग होऊन सगळं काय झालेलं आहे. बघा इथे नॉर्मली तरी हे नॉर्मल ट्रेकिया होता, आता तुम्हाला मी सांगितलं. आता इथे स्वेलिंग होऊन काय झालेलं आहे, ज्याचा एअरवेचा नॅरो झालेला आहे. ज्यावेळी आपल्याला इमिडिएट ऍक्शन घ्यायचं आहे, बघा बार्किंग कप इथे बघा, कप तर असणारच आहे. ओके, आपण इझिली कव्हर करू शकतो. आणि टेम्परेचर इथे इन्फेक्शन आहे म्हणजे टेम्परेचर पण असणार आहे, हे पण गेलं. बघा इथे ब्रॉईज वॉइस. ओके, वॉइस तर इथे थोडा हॉरस वॉइस येणारच आहे. ओके, का हे सगळं ऑब्स्ट्रक्शन झालेलं आहे. ज्यावेळी ब्रीथ इन्सर्ट करताना हाय पिचड साऊंड येते, म्हणजे काय आपल्याला इंडिकेट होते बाबा इथं अप्पर एअरवे, इथं काय ऑब्स्ट्रक्शन झालेलं आहे. मग इथं आपल्याला काय करायचं आहे, इमिडिएट ऍक्शन घेणे गरजेचं असणार आहे. ओके, चला मग आपली दुसरी उत्तर इथे एकदम बरोबर असणार आहे. ओके, दुसरी उत्तर बघा कुठले, आय हेअर द हाय पिचड. ओके, चला एवढे उत्तर आपल्याला इथे भेटलेले. आता ओके, आजचा शेवटचा क्वेश्चन. ओके, चला काय म्हणते बघा शेवटचा क्वेश्चन. द नर्स इव्हॅल्युएट द ड्रेनेज ऑफ अ पेशंट्स नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब अँड नोटिस द रस्ट. ओके, एकदम थोडं काय म्हणू शकतो आपण, रस्ट कलर्ड फ्लूइड. व्हॉट शुड बी द नर्स डू फर्स्ट. बघा द नर्स इव्हॅल्युएट द ड्रेनेज म्हणजे जे ड्रेन आलेलं आहे पेशंटचा कुठलं, नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब मधनं, आणि नोटिस द रस्टेड कलर्ड फ्लुइड म्हणजे जे आपण ड्रेन केलेलं आहे एनजी ट्यूब मधनं कुठली कलरचं भेटलेलं आहे, रस्ट कलरचं भेटलेलं आहे. ओके, डायग्राम आहे तुम्हाला दाखवतो मी. व्हॉट शुड बी द नर्स डू फर्स्ट. आता बघा इथे तुम्हाला असली रस्ट कलर्ड भेटलेला आहे. ओके, नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब ड्रेनेज रस्ट कलर्ड फ्लुइड इथे भेटले. आता तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं नर्सिंग ऍक्शन मध्ये, बघा रस्ट कलर्ड इंडिकेट, हे काय इंडिकेट करतो, पॉसिबल अप्पर गॅस्ट्रो इंटेस्टाइनल ब्लिडिंग, म्हणजे ही अप्पर जीए मधलं ब्लिडिंग असू शकतो. रिक्वायर द प्रमोट असिस्ट द, म्हणजे ही आपल्याला असिस्ट करणं खूप गरज आहे. रस्ट कलर्ड फ्लुइड इज नॉट नॉर्मल, ही नॉर्मल नाहीये, ही आपल्याला रिपोर्ट करायचं आहे इमिडिएटली बरं का. व्हॉट इट मे इंडिकेट, अप्पर जीए ब्लिडिंग असू शकतो, गॅस्ट्रिक किंवा डिओडेनलचं, त्याच्यानंतर इसोफेगायटिस, गॅस्ट्रायटिस आणि इसोफेजल व्हेरिस पण असू शकतो. नर्सिंग ऍक्शन काय, असिस्ट द पेशंट, व्हायटल साइन्स अब्नॉर्मल हे झालं, मॉनिटर अमाऊंट हे झालं, प्रायव्हेटली म्हणजे आपण इन्फॉर्म करायला पाहिजे, आणि प्रिपेअर फॉर द पॉसिबल इंटरव्हेन्शन, अमाऊंट, कलर, कन्सिस्टन्सी, ड्रेनेज हे सगळं आपण लक्षात ठेवायचं आहे. हे झालं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये बघा दिलेलं आहे काय काय दिलेलं आहे. मग आपल्याला फर्स्ट ऍक्शन काय करायचे, फ्लश द ट्यूब अँड रीएस्पिरेट. बघा काय म्हणता येईल, फ्लश द ट्यूब म्हणजे जे ट्यूबच्या समोर तुम्हाला दिसलंय बाबा कुठली, रस्ट कलर्ड फ्लुइड, तुम्ही काय करणार आहे, रीएस्पिरेट करणार आणि फ्लश करून टाकणार. फ्लश द ट्यूब आणि रीएस्पिरेट. परत असं करणार आहे का, नाही. हे नॉट काय काय म्हणू शकतो आपण, नॉट फर्स्ट, एक डिले होऊ शकतो, जे आपल्याला डिले टू रिकॉग्नाइज करण्यासाठी थोडं उशीर जाऊ शकतो आपण परत फ्लश केल्यानंतर. मग हे आपलं केलं. त्याच्यानंतर डिस्कंटिन्यू द सक्शन अँड रिमूव्ह द ट्यूब. बघा
डिसकंटिन्यू द सक्शन अँड रिमूव्ह द टोप असं करणार आहे का आपण? नाही, हे इनअप्रोप्रिएट आहे, हे चुकीचं आहे. ओके, इनअप्रोप्रिएट आहे, इनअप्रोप्रिएट. ओके, हे चुकीचं आहे. मग हे पण गेलं. त्याच्यानंतर बघा काय म्हणतं ह्यांनी, चेक हिमोग्लोबिन आणि हिमोक्रेट लेवल. हे काय गरज आहे का? बघा आपण नॉर्मली करू शकतो, पण आता प्रायमरी म्हणजे काय म्हणू शकतो, एवढी गरज आहे का ही ड्रेनसाठी? नाही, हे पण नसणार आहे. आता तिसरं ऑप्शन काय म्हणते बघा, परफॉर्म द हिमो, बघा हिमो किंवा काय म्हणू शकतो, हिम ऑक्युल्ट कार्ड टेस्ट तुम्ही म्हणू शकतो. म्हणजे काय करणार आहे, एक कार्ड येतो, ज्या कार्ड मध्ये आपण काय टेस्ट करतो. बघा हिमो कुठे गेला, हा बघा हिमो ऑक्युल्ट कार्ड टेस्ट. याच्यामध्ये काय, फेकल ऑक्युल्ट ब्लड टेस्ट. बरं का, ही ब्लड टेस्ट असणार आहे. ते काय असणार आहे, आयडेंटिफाय द पेशंट अँड एक्सप्लेन द प्रोसिजर. ही हिमोटोक्युल्ट कार्ड असणार, म्हणजे काय, ही कार्ड असणार आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, युजिंग द अप्लिकेटर स्टिक अप्लाय द स्मॉल अमाऊंट ऑफ द स्पेसिमेन टू द वन सर्कल. जे स्पेसिमेन आहे जे आपण एका सर्कलमध्ये लावतो, त्याच्यानंतर असं सगळीकडे काय करणार आहे, आपण स्प्रेड करणार आहे स्पेसिमेन टू द कव्हर एंटायर सर्कल. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, डेव्हलपर सोल्युशन इथे होल्ड बॉटल स्ट्रेट म्हणजे ह्याच्यावरती टाकणार आहे. त्याच्यानंतर ब्लड प्रेझेंट असेल तर काय येणार आहे, असं पद्धतीचे ब्लड प्रेझेंट आणि ब्लड निगेटिव्ह. बघा इथे कुठले गेलं आपलं इमोटोग्राफ टेस्ट, हे झालं. त्याच्यानंतर अलो द, बघा अलो टाइम फॉर द कलर डेव्हलपमेंट रेड रिझल्ट. ओके, सॉरी रेड रिझल्ट इन 60 सेकंड, 60 सेकंड आपल्याला थांबायचं आहे. आता ब्ल्यू कलर आलं तर आपल्याला समजून घ्यायचंय बाबा ही पॉझिटिव्ह म्हणजे काय, ब्लड प्रेझेंट आहे. आता समजा नो ब्ल्यू कलर म्हणजे ब्ल्यू कलर आलं नसेल तर ही निगेटिव्ह म्हणजे काय, ज्यावेळी आपण जे स्पेसिमेन घेऊन ह्या कार्डवरती ठेवून ही सगळं काय आपण डेव्हलपर सोल्युशन वगैरे टाकलेलं आहे. ज्याच्यानंतर ब्ल्यू कलर आला तर आपल्याला समजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये ब्लड होता. आता समजा ब्ल्यू आलं नसेल तर ह्याच्यामध्ये ब्लड नाहीये असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे काय, ही टेस्ट आपल्याला इथे पहिल्यांदा करायचं आहे. बघा कुठली, परफॉर्म द हिमो ऑक्युल्ट कार्ड टेस्ट इथे आपल्याला करणे खूप महत्त्वाचं असणार आहे. ओके, नर्स डू फर्स्ट. काय करणार आपण, नर्स पहिली हेच करणार आहे. ओके, हे काय झालं. ओके, जाऊ द्या, जाऊ. आपलं उत्तर कुठली, इथे तिसरी उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता तुमच्यासाठी काय ही असणार आहे एमसीक्यू ऑफ द डे. ह्याचं उत्तर तुम्हाला कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. ओके, एक हायपोग्लायसेमिया असेल तर जीडीएम मध्ये, ओके, गेस्टेशनल डायबेटिक मदरचा म्हणजे मदरचा इन्फंट मध्ये जे इन्फंट असणार आहे, जे हायपो किंवा हायपर ग्लायसेमिया असणार आहे, जे काय असणार आहे, हायपो असणार किंवा हायपो असणार किंवा हायपर असेल तर का, हे रॅशनल तुम्हाला उत्तरमध्ये म्हणजे कॉमेंटमध्ये सांगायचं. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, द नर्स केअर ऑफ द पेशंट आफ्टर द परक्युटेनियस, हे काय, नेफ्रोस्टोमी ट्यूब रिप्लेसमेंट. बघा नेफ्रोस्टोमीचं ट्यूब रिप्लेसमेंट झालेलं. द नर्स विल असिस्ट द मोस्ट लाईकली कॉम्प्लिकेशन बघायचे कुठले, हे बघा स्प्लेनिक परफोरेशन, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, ब्लिडिंग आणि अनकंट्रोल्ड पेन. ह्याच्यामध्ये कुठले आन्सर असणार आहे तुम्हाला बिंदासपणे ह्याची उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. ओके, कॉमेंटमध्ये उत्तर देताना बिंदास द्यायचं आहे, तुम्हाला घाबरायचं नाही आहे. ज्यावेळी तुम्ही चुकत नाही, ज्यावेळी पण तेपर्यंत आपण सुधारत नाही. ओके, म्हणजे ज्यावेळी आपण चुकतो, जे आपण सुधारत घेऊनच आपण पुढे जाणार आहे. ओके, असं नाही बाबा मला चुकायचंच नाहीये, मग आपण याचा अर्थ काय होतो, आपण प्रयत्नच करत नाही असं होतं. ओके, चला ह्याची उत्तर तुम्हाला कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. त्याच्यानंतर जे आपलं युट्यूब चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये आपलं DMAR झालं, DHS झालं, आता नंतर CHOचं आणि हे सगळं क्लासेस अवेलेबल आहे, त्याची तुम्ही फायदा घेऊ शकता. फक्त एकच हे आहे, तुम्हाला ज्यावेळी तुम्ही क्लास बघता तुम्हाला 100% नोट्स बनवायचं आहे, कारण परत ते व्हिडिओ तुम्हाला बघायचं नाहीये. ओके, चला म्हणजे काय बघायचं म्हणजे तुम्ही बघू शकता, पण जे तुमचं वेळ वाया जाऊ नये. ओके, चला ही महत्वाची वेळ आहे. आपण एक काय म्हणू शकतो, एक सेकंड जाऊ द्या, एक मिनिट म्हणजे टाइम महत्वाचा आहे. ओके, टाइम इज मनी म्हणतात, कशाला म्हणतात असं वाटतं. ओके, चला हे झालं. त्याच्यानंतर व्हिडिओला काय करायचं, शेवटला लाईक करायचं आणि कॉमेंटमध्ये बिंदासपणे तुम्ही फीडबॅक आणि क्वेरी विचारू शकता आणि शेअर करायचं आहे. ओके, कोणाला बघा शेअर करायचं विसरू नका. जे स्टुडंट्स आहेत BSc नर्सिंग किंवा डिप्लोमा नर्सिंग, ज्यांना पण आपल्या चॅनलचं लिंक शेअर करत जावा, त्यांना पण थोडी अवेअरनेस येईल बाबा आपल्या गव्हर्नमेंट एक्झामसाठी तयारी करण्यासाठी. ओके, चला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मग आपण परत भेटूया आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये किंवा आपल्या नेक्स्ट क्लासेसमध्ये. तेपर्यंत तुम्हाला काय करायचंय, बिंदासपणे मस्त पकीने काय करायचं, अभ्यास करतच राहायचंय जेपर्यंत तुमच्या हाती कुठली तुम्हाला गव्हर्नमेंट ऑर्डर भेटत नाहीये. ओके, चला मग हे झालं तुमचं मोटिवेशन आणि आपण भेटूया नेक्स्ट क्लासेसमध्ये. धन्यवाद.